नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण जाणून घेणार आहोत मुंबई 3 बद्दल. आणि मुंबई 3 मध्ये जर तुम्हाला लँडची इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये बघावा लागेल. कारण कसं आहे की जेव्हापासून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट चालू झालंय आणि त्याचबरोबर आपला अटल सेतू चालू झालाय, तर त्याच्यापासून मुंबई नंतर नवी मुंबई आणि नवी मुंबई नंतर आता मुंबई 3 ची डेव्हलपमेंट ना अजून जोरात सुरू झालेली आहे. जर आपले महाराष्ट्राचे जे चीफ मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांची जर तुम्ही रिसेंट भाषणं ऐकलीत तर त्याच्यामध्ये ना ते खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करतात आपल्या या मुंबई 3 ची डेव्हलपमेंट. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही मुंबई 3 नक्की आहे कुठे. या मुंबई 3 मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची तर कुठच्या एरियामध्ये केली पाहिजे. कारण इथे ना तुम्ही बघता तर तुम्हाला 2 लाख रुपये गुंठ्याने पण जागा मिळते, इथे तुम्हाला 10 लाख रुपये गुंठ्याने पण जागा मिळते. पण जी 2 लाख रुपये गुंठ्याने जागा मिळते ती खरोखरच जागा मुंबई 3 मध्येच आहे का, ती जागा योग्य आहे का, त्या जागेमध्ये तुम्हाला फसवलं जात नाही आहे का, आणि ऍक्च्युली मुंबई 3 आहे कुठे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि हे पण आपण ना गव्हर्नमेंट वेबसाईट वरून जाणून घेणार आहोत. ओके, जसं काय मी बोलतो म्हणून तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवण्याची गरज नाहीये. आपण ना MMRDAच्या वेबसाईटवर जाणार आहोत. त्याच्यावरती जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, ज्या PDF फाईल्स आहेत, त्याच्यातून आपण समजून घेणार आहोत की आपली ही मुंबई 3 एक्झॅक्टली आहे कुठे आणि तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे. पण याच्या आधी पहिल्यांदा तर आपण जाणून घेऊया की या मुंबई 3 बद्दल महाराष्ट्राचे जे चीफ मिनिस्टर आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं विजन काय आहे, तर ते जरा ऐकून घेऊया. MMRDA जो टाउन डेवलपमेंट करेगा वो दैट इज 150 स्क्वायर किलोमीटर की टाउनशिप या एक नया शहर ये MMRDA तैयार करेगा. सिडको अपना अलग शहर तैयार कर रहा है. मुझे ऐसा लगता है कि अब एक ये जो नई अपॉर्चुनिटी, मैं आप लोगों को कहता हूं कि ये जो 150 स्क्वायर किलोमीटर का शहर तैयार करना है, आप आइए हमारे साथ पार्टनर हो जाइए. आप अपनी जमीन वहां पर लेकर आइए. हम MMRDA को कहेंगे, MMRDA आपके साथ एक JV करेगा. आप 76% रहिए, हम 24% रहेंगे. आप एक शहर वहां पर बसाइए. ऐसी जितनी अलग अलग प्रकार के इंस्ट्रूमेंट्स है, ये सारे इंस्ट्रूमेंट्स यू कैन ब्रिंग द मनी. आप आज दुनिया भर के निवेशक रियल एस्टेट के सेक्टर में महाराष्ट्र में और देश में पैसा लग रहा है. आप उनके साथ JV करिए, उनको लेकर आइए. हम भी आप लोगों के साथ JV करने को तैयार है. तो व्हाट वी विल ब्रिंग टू द टेबल, हम लोग आपको लैंड एक्विजिशन करना मुश्किल है, हम करके देंगे. सो जसं तुम्ही बघितलात आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे एका फंक्शन मध्ये म्हणजे रिअल इस्टेटचे जे डेव्हलपर्स आहेत महाराष्ट्रातल्या ज्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आहेत तर त्यांना ना ऍड्रेस करत होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दे आर वर्किंग व्हेरी व्हेरी हार्ड आणि ते व्हेरी फोकस आहेत या मुंबई 3 मध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी. आता ही डेव्हलपमेंट ते का करू इच्छितात, कारण पहिल्यांदा तर या मुंबई 3 ची कनेक्टिव्हिटी आज जर तुम्ही बघितलं तर मुंबईवरून अटल सेतूच्या मार्गाने जर तुम्ही आलात तर जसं तुम्ही अटल सेतूवरून खाली उतरता तशीच आपली ही मुंबई 3 चालू होते. आता ही मुंबई 3 म्हणजे काय तर KSC टाउनशिप म्हणून आहे. या मुंबई 3 ची जर तुम्ही कनेक्टिव्हिटी बघायला गेलात तर मुंबई पासून ही अटल सेतूने कनेक्टेड आहे. त्याचबरोबर इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट आलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता ऑलरेडी कार्गो प्लेन्स तर चालू झालेले आहेत आणि जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत आपल्या नॉर्मल फ्लाईट्स पण फंक्शन झालेले असतील. म्हणजे जे लोक पण एअरपोर्टवरती अप अँड डाऊन करणार आहेत तर त्यांच्यासाठी आजूबाजूला बरीचशी टाउनशिप डेव्हलप होणं आवश्यक आहे. आणि ही जी टाउनशिप असणार आहे तीच असणार आहे आपली मुंबई 3. त्याचबरोबर तुम्ही ऐकलं असाल की विरार अलिबाग कॉरिडॉर आहे. तर हा विरार अलिबाग कॉरिडॉर आहे ना, हा सुद्धा मुंबई 3 मधूनच जातो. म्हणजे तुम्हाला समजतंय की या मुंबई 3चं कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने इम्पॉर्टन्स किती आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की एखादी जी जागा असते तर त्याचा इम्पॉर्टन्स असतो ना तो त्याच्या जागेच्या कनेक्टिव्हिटीवरतीच डिपेंड असतो. आज जर माणूस मुंबईमध्ये राहतो आणि तो अर्ध्या तासामध्ये मुंबई 3 मध्ये येतोय तर नथिंग लाईक इट. आता ही मुंबई 3 मध्ये तुम्ही ठरवलात की बाबा यस कनेक्टिव्हिटी तर छान आहे, या मुंबई 3 मध्ये तुम्ही जागा घेण्याचं ठरवताय. कारण तुम्ही विचार करताय की चला आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं विजन आहे की बाबा मुंबई 3 ची जोरात आणि पटापट डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी तर अतिशय उत्तम आहे. आणि त्याचबरोबर इथे येणार काय काय तर इथे एज्युकेशन सिटी येते. म्हणजे आता जर तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं रिसेंट भाषण ऐकले असेल त्यांनी जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीज बरोबर ना टायअप केलेलं आहे. आणि या ज्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत तर या येणार आहेत कुठे तर या मुंबई 3 मध्ये येणार आहेत. आणि या मुंबई 3 मध्ये आल्यानंतर काय होणार सांगा, देशभरातून वेगवेगळे विद्यार्थी इथे राहायला येणार. त्याचबरोबर इंटरनॅशनल विद्यार्थी पण इथे राहायला येणार. मग त्यांची राहण्याची सोय कुठे आहे तर ती मुंबई 3 मध्येच होणार आहे. त्याचबरोबर इथे मोठमोठे डेटा सेंटर्स बनतात. तुम्ही सगळ्यांनी AI बद्दल तर जाणून आहेत. तर AI ज्या कंपन्या रन करण्यासाठी तुम्हाला मोठमोठे डेटा सेंटर्स लागतात. तर आता हे डेटा सेंटर्स पण या मुंबई 3 आणि आजूबाजूच्या परिसरामध्येच बनणार आहे. म्हणजे ज्या मोठमोठ्या AI रिलेटेड कंपनीज आहेत तर त्या पण इथे येणार आहेत. आणि त्याचबरोबर इथे बाजूला JNPT पोर्ट पण आहे. आपला जो हा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तर तो पण एक कार्गो एअरपोर्ट पण आहे. तर त्याच्यामुळे या कार्गोशी रिलेटेड ज्या पण कंपनीज आहेत
त्या कंपनीजमध्ये राहणारी लोक आहेत तर ते पण या मुंबई 3 मध्येच येणार आहेत. आणि याच्यामुळेच ना आजच्या घडीला ना मुंबई 3 मध्ये ना मोठमोठे रिअल इस्टेट प्लेयर ऑलरेडी एंटर झालेले आहेत. त्यामुळे आज आयडियल टाइम आहे मुंबई 3 मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. आता आपण समजून घेऊया की मुंबई 3 नक्की आहे कुठे. ओके, सो आपल्याला कुठेही जायचं नाही, आपल्याला जायचं ते डायरेक्ट MMRDAच्या साईटवरती. आणि MMRDAच्या साईटवरती जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा तुम्ही बघू शकता तर तिथे ना प्लॅनिंगचा एक ऑप्शन आहे बघा. प्लॅनिंगमध्ये तुम्ही गेलात तर तिथे ना NTPA. ओके, सो NTPA वरती क्लिक केलात ना की तुम्हाला ना एक PDF फाईल मिळते. जेव्हा तुम्ही या PDF फाईल ओपन करता तेव्हा तुम्हाला या मुंबई 3चा जो मॅप आहे तो दिसायला लागेल. तर मुंबई 3चा मॅप म्हणजे काय, तर ही एक KSC टाउनशिप आहे. तर ही ऍक्च्युली उरण तालुका आणि थोडाफार पनवेल तालुका याच्यामधली मिळून ना 124 गाव आहेत. ओके, आता ही जी गाव आहेत या सगळ्या गावांची लिस्ट या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर उद्या जागा परचेस करताय तर तुम्हाला या 124 गावामधलीच जागा परचेस करायची आहे. पण सगळीच जागा परचेस करू शकत नाही तुम्ही, कारण याच्यामध्ये कसं आहे, ही जी सगळी 124 विलेजेस आहेत तर याच्यामध्ये 324 स्क्वेअर किलोमीटर एरिया, तर या 124 गावामध्ये ना 324 स्क्वेअर किलोमीटर एरिया अवेलेबल आहे. पण याच्यामध्ये अर्बनायझेबल झोन 2 म्हणजे जिथे डेव्हलपमेंट होऊ शकते, जिथे बिल्डिंग उभे राहू शकतात असा एरिया किती आहे, तर तो 125 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. म्हणजे जर तुम्हाला उद्या इन्व्हेस्टमेंट करायची आहे, लँड पार्सल तर मोठं अवेलेबल आहे, पण त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला मल्टीफोल्ड रिटर्न मिळणार आहे अशी जी लँड आहे ही फक्त आणि फक्त 125 स्क्वेअर किलोमीटर मध्येच आहे. तर त्याच्यामध्येच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात, हा जो मॅप आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघताय की या मॅपमध्ये ना वेगवेगळे कलर आहेत. म्हणजे एका ठिकाणी म्हणजे काही काही गावांना येल्लो कलरमध्ये आहेत, काही काही ठिकाणी ग्रीन कलर आहे. तर हे काय आहे आता, तर बघा जे येल्लो कलर आहे ना तर ती जी लँड आहे तर ती अर्बनायझेशन झोन 2 मध्ये येते. तर या ज्या येल्लो कलरच्या जी जागा आहे तर याच्यामध्ये कोणकोणती विलेजेस येतात, तर याच्यामध्ये जी विलेजेस येतात ना तर ती आहेत विंधणे विलेज, जे एकदम फेमस आहे. तिथे मोठ्या प्रमाणात लँड बाईंग चाललेली आहे. त्यानंतर मग पुनाडे आहे, त्याच्याशिवाय चिरनेर आहे, कोकर्ली आहे, पिनकोट आहे. तर अशी वेगवेगळी विलेजेस ना तुम्ही बघू शकता की या मॅप मध्ये अवेलेबल आहेत. आणि ही सगळीच्या सगळी विलेजेस आहेत ना ही येल्लो झोन मध्ये आहेत, म्हणजेच अर्बनायझेशनल झोन 2. तर इथे जर तुम्ही लँड परचेस करताय तर तुम्हाला तुमच्या लँडचे मल्टीफोल्ड रिटर्न्स मिळू शकतात. आता ही जर तुम्हाला लँड परचेस करायची आहे तर बाबा रेट काय चाललंय तिथे, तर आता आपण बघूया. जिथे आता मुंबईहून तुम्ही निघालात अटल सेतू जिथे लँड होतो आणि तिथून जी लँड सुरू होते, म्हणजे जर तुम्ही विंधणे सारख्या विलेजमध्ये गेलात तर विंधणे सारख्या विलेजमध्ये आजचा जो रेट चाललाय तर तो 7 लाख रुपये गुंठा ते 10 लाख रुपये गुंठा असा चाललाय. बघा जेव्हा डेव्हलपमेंट येईल तेव्हा पहिल्यांदा तर अटल सेतूच्या आजूबाजूचा किंवा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तर तिथे पहिल्यांदा डेव्हलपमेंट येणार. तर त्याच्यामुळे इथला जो रेट आहे तो 7 लाख रुपये गुंठ्यापासून 10 लाख रुपये गुंठा या रेटमध्ये इथे लँड अवेलेबल आहे. त्यानंतर मग तुम्ही चिरनेरमध्ये गेला तर तिथे एक 7 लाख रुपये गुंठ्याने जागा अवेलेबल आहे. त्यानंतर मग तुम्ही कोकर्डी, पिनकोट या भागामध्ये गेला तर तिथे 5 लाख रुपये गुंठा या प्राइसने तुम्हाला लँड अवेलेबल आहेत. आता तुम्ही बऱ्याच वेळा ऐकत असाल, अरे बाबा मुंबई 3 मध्ये ना 2 लाख रुपये गुंठ्याने जागा मिळतात, पण ह्या जागा कुठे मिळतात, तर बघा जसं मी तुम्हाला म्हटलं कुठची गोष्ट स्वस्त मिळत असेल तर ती जरा ना 10 वेळा चेक करूनच घेतली पाहिजे. तर तसाच काहीचा प्रकार आहे. आता ही जी मुंबई 3 आहे तर याच्यामध्ये जसं तुम्हाला म्हटलं 125 गाव आहेत. तर याच्यामध्ये ना काही काही जागा आहेत तर त्यांना थोडं डिस्प्युटेड आहे. डिस्प्युटेड म्हणजे काय, काही काही लोक इथे राहत होती आधी पार्टिशनच्या आधी, तर ती भारताच्या बाहेर मायग्रेट झाली, किंवा काही काही जागांवरती ना कुळ कायद्याने त्यांना जागा मिळाल्या आहेत तर ते ना लोक ते शेतकरी विकू शकत नाहीत. मग अशा वेळी या जागांना ते स्वस्तात विकतात. एखाद्या जी जागा असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा टावर आलेला आहे, एखादी जागा आहे ज्याच्यामध्ये गॅस कनेक्शन गेलेलं आहे, एखादी जी जागा आहे ती मंदिराच्या ट्रस्टची जागा आहे. तर अशा ज्या जागा आहेत ना ज्याच्यामध्ये ना डिस्प्युटेड लँड आहेत तर त्या तुम्हाला 2 लाख रुपये गुंठ्याने मिळतात. त्याचबरोबर जर तुम्ही एखादी जागा बघताय जी मँग्रुव्ज मध्ये गेली आहे किंवा वेटलँड मध्ये आहे, ओके, सो तिथे काही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, तर अशा जागा तुम्हाला अजून स्वस्तामध्ये मिळतात. तर या 2 लाख रुपये गुंठ्याने तुम्हाला मिळून जातात. तर त्याच्यामुळे तुम्ही जर मुंबई 3 मध्ये उद्या जागा परचेस करताय तर त्यामुळे या गोष्टी तुम्हाला सगळ्या बघून घ्याव्या लागणार आहेत की बाबा तुम्ही जी जागा घेताय ती नक्की घेताय कुठे, ती अर्बनायझेबल झोन 2 मध्ये आहे का, की ती एखाद्या वेटलँड मध्ये गेली आहे, ग्रीन झोन मध्ये गेली आहे. ग्रीन झोन मध्ये तुम्ही जागा घेतली तर तुम्ही करणार काय, तिथे तुम्ही शेतीच करू शकता, तिथे काही डेव्हलपमेंट अशी होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मल्टीफोल्ड रिटर्न्स तुम्हाला ऑब्व्हियसली नाही मिळणार आहेत. सो दॅट इज द रिझन जर तुम्ही मुंबई 3 मध्ये जर जागा घेताय तर तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत ना, तर ते आता एकदा समजून घेऊया. सो बघा जेव्हा पण तुम्ही कुठचीही जागा घेता तर पहिल्यांदा तुम्हाला काय बघायचं की बाबा 7/12 आणि 7/12 नंतर फेरफार. आता हा फेरफार काय प्रकार असतो, आता बघा 7/12 सगळ्यांना माहिती आहे की 7/12 म्हणजे काय, ज्याच्या नावावरती 7/12 असणार तर तो ओनर असतो त्या जागेचा त्या सिच्युएशनला. पण फेरफार मधून तुम्हाला कळतं की बाबा त्या ओनरने ती जागा कशी मिळवली आहे.
ती जागा त्याने लिगल डॉक्युमेंटने मिळवलेली आहे की बाबा काही जोलजाल करून मिळवलेली आहे की बेबी त्याचा जो लिगल राईट आहे तो डिस्प्युटेड आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेरफारमधून मिळतात. त्याचबरोबर तुम्हाला 8A पण बघण्याची गरज आहे. तर त्या सातबाराचा जो ओनर आहे तर त्याच्या अजून कुठे कुठे जागा आहेत तर ते तुम्हाला कळतं त्याच्यातून. त्याचबरोबर तुम्हाला बघायचा तो नकाशा. आता नकाशा हा सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. लोक सातबारा बघतात, फेरफार बघतात, पण नकाशा बघत नाही. सो नकाशा बघणं पण आवश्यक आहे की जर नकाशा जर तुम्ही बघितला ना तर तुम्हाला कळणार कसं की जागा नक्की आहे कुठे आणि आपली जागा एक्झॅक्टली त्या जमिनीवरती कुठे आहे. तर याच्यासाठी तुम्हाला करून घ्यायचा असतो तो सर्वे झाल्याशिवाय जागा परचेस करणं हा वेडेपणाची गोष्ट आहे. कारण तुम्हाला जागा दाखवली जाईल एके ठिकाणी आणि सर्वे झाल्यानंतर कळतं की जागा तर आपली दुसरीकडेच निघाली. म्हणजे आपण उद्या 5 लाख रुपये गुंठ्याने जागा घेतली पण तिची व्हॅल्यू नंतर कळलं की बाबा ती ग्रीन झोन मध्ये होती तर 2 लाख रुपये गुंठ्याचीच व्हॅल्यू झाली. सो ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जेव्हा तुम्ही मुंबई 3 मध्ये लँड परचेस करतात. आता मी तुम्हाला ना या व्हिडिओमध्ये असे एक डेव्हलपर सांगणार आहेत, लँड्स अँड डेव्हलपर. ते जेव्हा तुम्ही या मुंबई 3 मध्ये जागा विकत घेताय तर ते विकत घेताना तुम्हाला डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत सगळ्यांची मदत करणार आहे. म्हणजे ते स्वतःच तुम्हाला सांगणार आहेत की बाबा तुम्ही सर जागा घेताय ना तर तुम्ही सातबारा बघा, तुम्ही त्याचा 8A बघा, तुम्ही नकाशा बघा, तुम्ही स्वतः सर्वे करून घ्या सर. ते सर्वे करण्यामध्ये सगळ्या डॉक्युमेंटेशन करण्यामध्ये पण तुम्हाला हेल्प करतात. तर त्याच्यामुळे कसं आहे जेव्हा तुम्ही जागा घेताय तर तुम्ही जागा घेतल्यानंतर तुम्ही रिलॅक्स माइंडने राहू शकता. आणि याशिवाय यांच्याकडे ज्या पण जमिनी अवेलेबल आहेत मुंबई 3 मध्ये या जेन्युइन जमिनी आहेत. यांना खूप कमी लो मार्जिनवरती ऑपरेट करतात आणि जसं तुम्हाला म्हटलं डॉक्युमेंटेशन मध्ये पण तुम्हाला कम्प्लीट हेल्प करतात. आणि त्याचबरोबर यांच्याकडे ना मल्टिपल पेमेंट ऑप्शन्स पण आहेत. म्हणजे काय तुम्हाला सगळी अमाऊंट मे बी एकदम द्यायची गरज नाही तर तुम्ही थोडी थोडी पण देऊ शकता. सो ते काय आहे ना तर ते तुम्हाला त्यांच्याबरोबर बोलूनच जाणून घ्यावं लागेल. तर त्याच्यासाठी मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस ओके दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असणार आहे तो ॲड्रेस. आणि वाशीमध्ये यांचं ऑफिस आहे तर तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. कुठचीही जागा घेताना जसं तुम्हाला म्हटलं डॉक्युमेंटेशन नेहमी स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे तुमचा सातबारा, 8A, फेरफार, नकाशा, सर्वे हे सगळं झाल्यानंतरच जागा घ्या. लँड्स अँड डेव्हलपर्स तुम्हाला कम्प्लिटली हेल्प करणार हे सगळं करण्यासाठी. आणि ते केल्यानंतरच म्हणजे तुम्ही तुमचं लॉयर अपॉइंट करा, तुम्ही सर्च रिपोर्ट करा, टायटल सर्च करा आणि ते केल्यानंतरच तुम्ही लँड परचेस करा. आणि जसं तुम्हाला म्हटलं की लँड्स अँड डेव्हलपरचं अशी जी वर्किंग प्रोसिजर आहे तर त्याच्यामुळे ना हाय रँकिंग गव्हर्नमेंट ऑफिशियल्स म्हणा, वेगवेगळ्या कार्गो कंपनीज म्हणा किंवा मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज यांनी त्यांच्याकडून ना जागा विकत घेतलेली आहे. कारण तर त्यांचा जो सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे तर ते आहे ट्रान्सपरन्सी. ते त्यांच्या क्लायंटला फसवत नाहीत, ते कम्प्लीट डॉक्युमेंटेशन त्यांना दाखवतात. तर ते त्यांची सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे. सो जर तुम्ही मुंबई 3 मध्ये जागा परचेस करण्याचा प्लॅन करताय तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा, अधिक माहिती जाणून घ्या, त्यांच्या वाशी ऑफिसला व्हिजिट करा आणि एकदा या मुंबई 3 ला पण नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.